Hare
सम शरीराचा भ्रम नेन कदा साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना कलियुगी नाम म्हणे गाय दूध एक सार साधु निरंतर वर्ते तैसा साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना कलियुगी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्राय समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम म्हणा दुसरे चरणात संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुकाराम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मस्तकाही
संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग एको कमी करा जेवढा देता येईल तेवढा स्वच्छ आवाज द्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मी बऱ्याचदा सांगतो संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोपरा आठवतात ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो बदलीव देतो किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटाला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा किंवा मग थेट जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले ज्ञान म्हटलं की ज्ञानोपरा आठवतात शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबरा आहे आणि भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात त्यातला भक्तीच्या क्षेत्रावरती सर्वोच्च स्थानी विराजमान असणारे संत शिरोमणी नामदेवराय त्या संत शिरोमणी नामदेवरायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला संतांच्या संगतीचं महत्व सांगणारा संतांचं वर्णन करणारा संतांचा महिमा तुम्हाला सर्वांच्या समोर विशद करणारा अतिशय गोड अतिशय पवित्र अभंग ज्यामध्ये नामदेवराय बोलताना अतिशय सहज बोलले साधं बोलले सोपं बोलले पण श्रीकांत बुवा आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवायची संत बोलताना सहजच बोलतात पण त्यांचं सहज बोलणं सुद्धा जगाच्या कल्याणासाठीच असतं सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती या न्यायानं आज नामदेवराय अतिशय सहज बोलतायत तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल एवढी सोपी भाषा आहे नामदेवरायांच्या मुखातली भाषा आहे संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तिथे संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे त्याचं वर्णन मी तुमच्या पुढे काय करू किंवा संतांच्या संगतीतलं सुख मी तुम्हाला काय सांगू अशी अवस्था माणसाची द्वंद्वा होऊ शकते कधी कधी सांगण्यासारखं काहीच नसलं तरी माणूस म्हणतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला उगाच काय सांगू आणि सांगण्यासारखं बरंच असलं तरी माणूस म्हणतो हे काय राव ते मोठंच काम आहे त्याच्याबद्दल उगाच मी तुम्हाला सांगण्यासारखं काहीच नसलं तरी काय सांगू आणि सांगण्यासारखं बरंच असलं तरी काय सांगू आठवण जरी वाटत असेल तर तुम्हा सर्वांना पटवून देणं माझं काम आहे पण सध्या लाडक्या बहिणींना पहिला मान आहे म्हणून अगोदर त्यांना पटवून देतो आणि त्यांना पटवून दिल्यानंतर तुम्हाला पटवून देतो मुद्दा असा आहे काय सांगू ही अवस्था द्वंद्वा होऊ शकते सांगण्यासारखं काहीच नसलं तरी काय सांगू आणि सांगण्यासारखं बरंच असलं तरी काय सांगू झालं असं लेखाचं नवीन लग्न झालं आणि रखमाताई दारात उभा होत्या तोपर्यंत शेजारीन आली शेजारीने रखमाताईंकडे बघितलं रखमाताईंना विचारलं 8 दिवस झालं लेखाचं लग्न झालं पण 8 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला नुसतं तुमचं सुनमुख सुद्धा बघून दिलं नाही आम्ही काय तुमच्या सुनाला फुगवतोय आम्ही काय तुमच्या सुनाचे कान भरतोय पण वाटतं शेजाऱ्याची सून आपल्या नजरेखालनं काढली म्हणजे बरं लागतं म्हणून आम्ही तुमच्या दारात हेलपड घातलं पण जोडा एकदा सुद्धा तुमची सून दिसली नाही एवढंच सांगा नवीन आलेली तुमची सून आहे कशी तेव्हा रखमाताईंनी सांगायला सुरुवात केली अहो नवीन आलेली आमची सून एवढी चांगली
लोकांचं लेकरू आपल्या घरी नांदायला आलं, आपण नावं ठेवलं म्हणजे अलीकडच्या पुरी तशाच लागत्या त्या. त्याच्यापेक्षा मी ठरवलं काही झालं तरी नावं ठेवायची नाही, काही झालं तरी त्याला वाईट म्हणायचं नाही. पण आपण नांदायला आलतो तेव्हा आपल्याला तरी कुठं स्वयंपाक येत होता, आपल्याला सुद्धा आपल्या सासून शिकवला तेव्हा आपल्याला ते जमायला लागलं. पण लोका कसं कासना लोकांचं लेकरू आलंय आणि करतंय, अहो घरातली छोटू काम करतंय, आपल्या 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 हातावर पाणी पडोस तर भांडी उचलतंय, धुणी धुतंय, स्वयंपाकात थोडस अडकच आहे. पण मी शिकवून काढेन त्यांना. तो का खरं सांगते तुम्हाला, नवीन आलेली सून एवढी चांगली एवढी चांगली एवढी चांगली, तिच्या बदली मी तुम्हाला नेमकं काय सांगण्यासारखं बरंच होत म्हणून म्हणले काय सांगू. पण शांत आहे का, बहुतेक कुठलीच मांजर आल्या लगेच झडप घालत नाही. सुरुवातीला अंदाज घेतली तिनं, अगोदर घरदाराचा अंदाज घेतला. तिच्याबरोबर एक बिचारी तिनं आणली होती, जी बिचारी तिच्याबरोबर नांदायला येताना सोबत आणते तिला तुम्ही संगोली म्हणता का पाठ राखील, जी सोबत आणते त्या पाठ राखीला तिने सांगितलं या घरदाराचा मी अंदाज घेतलाय, या घरदारामध्ये मला त्रास होईल असं मला अजिबात वाटत नाही. सासरा निवळ माझ्या बापावाणी आहे, दीर निवळ माझ्या भावावाणी आहे, नणंद निवळ माझ्या बहिणीवाणी आहे, हे नवरा निवळ माझ्या नवरा निवळ माझ्या मुठीत आहे. ह्या घरात मला त्रास करल असं एकच माणूस आहे, ती म्हणजे माझी म्हणजे माझी सासू. पण म्हणजे जुन्या सुनांसारखं मी करणारच नाही. जुन्या सुना सासूला आत्या म्हणायच्या, तेव्हा सासूला जाच करायच्या. मी आता आयडिया शोधून काढली, मी आता उपाय शोधून काढलाय. मी सासूबाईंना आत्या न म्हणता सासूबाईंना मी आई म्हणणार आहे. आणि गंमत अशी झाली, जेव्हापासून सुनने आई म्हणायला सुरुवात केली तेव्हापासून सकाळचा स्वयंपाक आईकडं, सकाळची धुनी आईकडं, सकाळची भांडी आईकडं, आई 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 म्हणून बऱ्यापैकी काम म्हातारीच्या गळ्यात आली. आणि काय झालं कुणास ठाऊक, पण त्या वर्षी म्हातारी दिंडीत दिसली. पण दिंडीत जाणं वाईट नाही, दिंडीत जाणं वाईट नाही, दिंडीत गेलंच पाहिजे, वारी केलीच पाहिजे. पण दरवर्षी दिंडीला जाणाऱ्या तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जाणाऱ्या बिचाऱ्यांनी एकमेकींकडे बघितलं. एका बिचारीनं दुसरीला कोपर मारला, म्हणजे द्वाडा रखमताईवाणी दिसतंय कोणतरी. दुसरे म्हणजे हा रखमाताई येत असते त्या गावच्या पारायणातल्या कीर्तनात कवा आली नाही, दिली नाही, काय नसती येत म्हणली. आवाज तिच्यावाणी दिसते. कशाला म्हणली बोलायला होती, एकादशीच्या दिवशी तिच्या घराभोवती टारपाला जाऊते ती. शियांगाची तुम्हाला कशाची आठवण असते त्याला तुम्ही जबाबदार, त्याचा माझा अजिबात समजा नाही. मी जेवढं बोलून त्याला मी जबाबदार आहे, तुम्हाला काय ऐकू आलं त्याला मी अजिबात जबाबदार नाही. ती दिसल्यावरती मग त्या दोघी समोर गेल्या आणि रखमाताईंना विचारलं, म्हणले रखमाताई तुम्ही दिंडीत कसं तुम्हाला सुधारलं, कसं तुम्हाला जमलं. रखमाताईने त्याच वेळी सांगायला सुरुवात केली, हो का तुम्ही विचारू नाही, मी सांगू नाही, कशाला बोलायचंय, लय बोललं म्हणजे माणसाचं तोंड दिसतं. त्यात मी बोलायला लागले की पहिल्यापासून मला म्हणते ती बाया गवाय बाया गवाय बाया गवाय म्हणून आज तर मी माझ्या तोंडाचा जाळ केला. पण कुठं माणसांतरी बसायचं कुठं माणसांतरी घोटायचं. नवऱ्यानं अख्खा आयुष्य नवऱ्याने जाच केला, सासून जाच केला. म्हणलं सुन आल्यावर तरी चांगलं दिवस, पण कुठं माझं मला पर्यंत वाटतं एका दिवशी मरून जावं, पण त्या बारक्या पोरांमध्ये जीव अडकला म्हणून नाही तर कशाला का माघारी सुद्धा घरी जायची नाही. मी गेले म्हणजे का माझ्या माड्यावर बांधून द्यायचं सगळं माणसाला वाटतं खरं. पण खरं सांगते का, एवढी वाईट एवढी वाईट एवढी वाईट तिच्या बदली मी तुम्हाला नेमकं सांगण्यासारखं बरंच असलं तरी काय सांगू, आणि सांगण्यासारखं काहीच नसलं तरी काय सांगू. आज नामदेवराय काय सांगू म्हणतायत, संत संगतीचे काय सांगू सुख. महाराज काय सांगू म्हणू नका,
एखादं सुख सांगा, तेव्हा संत संगतीच्या सुखातला पहिला नियम सांगितला, आपणा पारिखे नाही तेथे. संतांच्या दरबारामध्ये आतोपर भाव नाही. तिथं चांगला गेला तरी तेवढ्याच पावित्र्याने जपला जातो, एखादा वाईट गेला तरी तेवढ्याच पावित्र्याने जपला जातो. हे ज्याच्या दरबारामध्ये आतोपर भाव नाही त्याला साधू म्हणा. आणि या कलियुगाचा विचार केला तर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी महाराज त्यातही साधू थोर जाना हा शब्द 3 वेळा उच्चारायची काय गरज होती? बहुतेक रामबुवा एखादा शब्द 2दा उच्चारला तर उच्चारणाला दुरुक्ती नावाचा दोष लागतोय. एकच शब्द जर बोलणाऱ्याने 2दा उच्चारला तर त्याच्या मुखाला तो दोष लागतो. मग 2दा उच्चारताना जर दोष लागत असेल तर आज नामदेवराय 3दा साधू थोर जाना म्हणले. बहुतेक जगाचं कल्याण करीत असताना संतांनी बरेच दोष स्वतःकडे घेतले. नाहीतर हे जर बरोबर बोलत असेल तर सबंध हरिपाठाचं ध्रुवपण हे दुरुक्तीच्या दोषातच जाते. कोणतं? हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना. तीनदा शब्द वापरला, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी तीनदा एकच शब्द वापरला. बहुतेक त्याच्या पाठीमागचं कारण असं असावं, साधू थोर जाना काल 1, साधू थोर जाना आज 2, साधू थोर जाना उद्या 3. साधू काल थोर होते, साधू आज थोर आहेत, साधू उद्या थोर असतील. त्यापेक्षा आणखी सोपं हे पांडुरंगा. कृत, त्रेता आणि द्वापार या 3 युगाचा विचार केला तर कृत युगामध्ये देवा तू थोर आहे, त्रेता युगामध्ये देवा तू थोर आहे, द्वापार युगामध्ये तू थोर आहे. पण पांडुरंगा आम्हाला माफ कर,
या कलियुगामध्ये तुझ्यापेक्षा आमचे संत थोर आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. महाराज साधू ओळखायचा कसा? जास्त ओळखायला अंगात भगवी कपडे घातली आणि गळ्यात टप्पड्या माळा घातल्या. नाही नाही, नुसत्या कपड्यावरून कुणाला साधू म्हणू नका. नुसत्या कपड्यावरून जर एखाद्याला साधू म्हणत असाल तर जाहीर आहे का, सीतेच्या दारामध्ये सुद्धा जो येऊन उभा राहिला होता सीतेच्या दारामध्ये सुद्धा जो येऊन उभा राहिला होता बहुतेक साधूच होता. नाही नाही, साधू कसा असेल आता एवढं वरडून सांगितलं की रावण होता. रावण होता, रावण होता, रावण होता. पण आला विषय तिथपर्यंत म्हणून मी तुमच्या बरोबर बोलतो. मला सोपं सांगा, रावण दारात येऊन उभा राहिला. फक्त मला एवढं सांगा, सीता लक्ष्मण रेषेच्या बाहेर आली का रावण लक्ष्मण रेषेच्या आत आला? आणि एवढंच वाक्य ध्यानात ठेवायचं. आजच्या सबंध कीर्तनातून एवढं वाक्य जाताना घरी न्यायचं. तुम्ही माझ्या आई आहात, तुम्ही माझ्या बहिणी आहात. जरी तुमच्या हाताखाली सुना नांदणार असतील तर सुनांना शिकवा. पोरीबाई मोठ्या झाल्या असतील तर पोरीबाईंना आताच शिकवून ठेवा. जाणीवपूर्वक सांगतो, रावण लक्ष्मण रेषेच्या आत आला नव्हता. सीता लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर आली. सांगा कधीतरी पोरी बाळांना, जोपर्यंत सीता लक्ष्मण रेषेच्या आत आहे तोपर्यंत सीता सुरक्षित. जोपर्यंत सीता लक्ष्मण रेषा ओलांडत नाही तोपर्यंत सीतेच्या अब्रूला काळी मात्र धोका नाही. ज्या दिवशी सीता स्वतःची मर्यादा ओलांडेल त्या दिवशी दुनियाभराच्या रावणांपासून तिला त्रास आहे. लक्षात ठेवा, साधू भगव्या कपड्यावरून ओळखला जात नाही. बहुतेक मी ऐकलेलं, मी वाचलेलं प्रमाण असं, भव्य तरी श्वान सहज वेश त्याचा, ते अनुभवाचा काय पंथ. ऐका, साधू वस्त्रावरून ओळखला जात नाही. मी सोपं विचारतो, वारकरी दिसावं का वारकरी असावं? वारकरी दिसावं का वारकरी असावं? गळ्यात भल्या मोठ्या माळा आणि भावाचा उसाने भरलेला ट्रॅक्टर निघाला होता, त्याला असा आडवा उभा राहिला. रोज कीर्तनामध्ये प्रमाण म्हणतो, नो हे तुझा हा परिवार, द्रव्य दारा क्षण भंगूर. लावून प्रमाण गातात, नाही रे नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, आणखी दाशील इतर प्राण्या माझे माझे कोणी, असं कीर्तनात म्हणतो. आणि का नसतो, पण भावाचा असा भरलेला ट्रॅक्टर आडवा उभा राहिला आणि आडवा उभा राहून भावाला सांगितलं, माझ्या रानातून कुणा ट्रॅक्टर? मी परत सांगतो, त्याच्या घरामध्ये माळ होत्या, गळ्यात माळ असून सुद्धा त्याने भावाच्या रानातला ट्रॅक्टर अडवला. बहुतेक जुना काळ होता तेव्हा जाहिराती वेगळ्या लागायच्या. जुना काळ होता तेव्हा जाहिरात अशी लागायची, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. पण नंतर जाहिराती बदलल्या, उठा उठा दिवाळी झाली, भावाच्या उसाला तोड आली, ट्रॅक्टर अडवायची वेळ झाली. मी परत एकदा सांगतो बऱ्या, वारकरी दिसावं का वारकरी असावं? 1000 वेळा सांगेल. दिसण्याला भगवंत कधीच भुलला नाही, तुमच्या असण्याला माझा भगवंत भुलला. महाराज, साधू ओळखायचा कसा? मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांशी तो सारखाच वागतो. पुढाऱ्या त्याला गोड गोड बोलतो, गरीबाला जवळ बसतो. साधू म्हणू नका त्याला. देह लोके तोच सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेम करा. महाराज, हे सगळं पटलं. आता तुम्ही हे विश्लेषणावरून साधू सांगण्यापेक्षा, वैशिष्ट्यावरून साधू सांगण्यापेक्षा
नामदेवराय एकदा फक्त दृष्टांतावरून साधू सांगा, म्हणजे साधू नेमका असतो कोणासारखा? एक तर स्वच्छ साधू झाडासारखा असत नाही, साधू झाडासारखा असत नाही. झाडाचा स्वभाव सांगताना झाडाकडे आपण भाव नसतो, म्हणून झाडाचं वर्णन करताना असं सांगितलं होते, जो खांडावया घालत घाव घाली का लावणी जया नक्की दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. झाड ज्याप्रमाणे घाव घालणारालाही सावली देतो आणि पाणी घालणारालाही सावली देतो, साधू त्याप्रमाणे चांगल्याला जवळ घेतात, वाईटाला जवळ घेतात. पण झाड साधूची बरोबरी करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, झाड विशिष्ट काळात फळ देतं, संत सदैव फळ देतात. झाडाच्या वैशिष्ट्य झाडाचा दृष्टांत देता आला असता, पण झाड अपुरं ठरलं. झाड अपुरं ठरलं म्हटल्यानंतर मेघाचा त्या ढगाची उपमा देता आली असती. अडचण अशी आहे, ढग सर्वांच्या रानात तेवढाच पाऊस पडतो, मसनवाट्यात तेवढाच पाऊस आहे, मंदिरात तेवढाच पाऊस आहे. त्याने दारिद्र्य रेषेखालच्या रानात तेवढाच पाऊस पडला, सरपंचाच्या ग्रामपंचायत सदस्याच्या रानात तेवढाच पाऊस पडला. त्या ढगाने कधी भेदभाव केला नाही की हा दारिद्र्य रेषेखालचा आहे आणि हे दोघं सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य बहुतेक हे दोघच दारिद्र्य रेषेखाली मेघाने कधीच भेदभाव केला नाही. फक्त अडचण अशी झाली, मेघ संतांच्या पंक्तीमध्ये बसू शकला नाही. त्याचं कारण असं आहे, मेघ उदारपुरी ओसरे म्हणून उपने सिन्नपुरी. मेघ उदार पण ओसरून जातो म्हणून संतांच्या पंक्तीत बसला नाही. झाड बसला नाही, मेघ म्हणजे ढग बसला नाही. आणखी सोपं सांगतो, ज्या तीर्थाला तुम्ही एवढी मान्यता देता, ती तीर्थ सुद्धा संतांच्या पंक्तीमध्ये बसली नाही. त्याची कारण अशी जाणीवपूर्वक आहे का? प्रयागराजला गेल्यानंतर आंघोळ करून आलो म्हणून ज्याने म्हणून ज्याची फुगवली, काशीला गेलो आणि आंघोळ करून आलो अशी ज्याची भावना असेल त्यांच्यासाठी मी थोडं सोपं बोलतो, मला माफ करा या वाक्यासाठी. प्रयागराजला गेला, काशीला गेला तरी तेवढीच पाप धुतल्या जातात जेवढी पाप तुमच्याकडून चुकून झाली. दारसाने बोलतो थोडा. प्रयागराजला गेला, काशीला गेला, तीर्थाच्या ठिकाणी जाऊन आंघोळ केली तरी तेवढीच पाप धुतल्या जातात जेवढी पाप तुमच्याकडून चुकून झाले. ठरवून केलेली कारस्थानं भोगावीच लागतात. ती कुठल्याच तीर्थाच्याने धुतली जात नाहीत. शरीरानं केलेलं पाप तीर्थाच्यानं धुतलं जाऊ शकतं, मानाने केलेली पाप तीर्थाच्यानं धुतली जात नाहीत. मनसंकल्पाची पापे जाय तीर्थाच्या वाटे, तीर्थाच्या पापानं ती पाप धुतल्या जात नाहीत. साधूच्या पंक्तीमध्ये झाड बसलं नाही, साधूच्या पंक्तीमध्ये मेघ बसलं नाही, साधूच्या पंक्तीमध्ये तीर्थ बसलं नाही. महाराज एवढा वेळ घालवण्यापेक्षा जिला तानी राज्यमाता म्हणून दर्जा दिला ते देशीगाई साधूच्या पंक्तीमध्ये बसवले असते, देशीगाई साधूच्या पंक्तीमध्ये. पण अडचण अशी झाली, काळ भैरवनाथाच्या दरबारामध्ये ब्रह्मदेवासाठी देशीगाई खोटं बोलली आणि खोटं बोलल्या कारणे तिला शाप देण्यात आला. सर्वांगानं पवित्र असशील पण मुखानं मात्र अपवित्र असशील, म्हणून ती संतांच्या पंक्तीत बसू शकली नाही. गायी मुखानं अपवित्र, संत सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. संतांच्या पंक्तीमध्ये कुणीही बसलं नाही. नामदेवरायांनी शांत विचार केला आणि संतांच्या पंक्तीत कुणाला बसवायचं हा विचार करीत असताना त्यांनी दृष्टांत दिला. नामाने गाय दूध एक सार, जसं दुधामध्ये गायीचं दूध सार आहे तसं सकल मानव जातीमध्ये साधू सार आहे. म्हणून साधू थोडं जाणार, साधू थोडं जाणार, साधू थोडं जाणार. कलियुगी महाराज त्या साधूच्या संगतीत सुख एवढा आहे, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिखे नाही तेथे काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा संत प्रकरणाचा आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण अखंड नाम सप्ताह ग्रंथराज पंचमवेद गाथा पारायण सोहळा
वर्ष 17 आणि 17व्या वर्षातली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा कर्मधर्म सहयोगानं भगवंताच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या पामराकडे आलेली असताना मौजे वडापुरी तथा कणकपूर का कणकगिरी जुना नाव मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झाले, नाथांच्या वास्तव्यानं तथा समाधी स्थळानं पावन झाली, मुळे महाराजांच्या समाधी स्थळानं पावन झालेली, साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही वडापुरी नगरी. या नगरीमध्ये गेली 17 वर्ष झालं तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन एका विचारानं एकत्र येऊन हा पारायण सोहळा उभा केला. हा पारायण सोहळा करण्याचं ठरवलं. मी जाणीवपूर्वक सांगतो, चालू काळामध्ये पारायणाला सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या चरणावरती मी नम्रतापूर्वक नतमस्तक होईलच होईल. पण गेल्या 17 वर्षापूर्वी कुणाच्या तरी अंतःकरणामध्ये हा पवित्र विचार आला असेल, आपल्या गावामध्ये पारायण व्हावं, तुकोबरायांच्या नावाचा जागर व्हावा. या पवित्र हेतून गेल्या 17 वर्षापूर्वी ज्यांच्या मनामध्ये हा विचार आला असेल त्या सगळ्या पवित्र महात्म्यांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होत असतानाच श्रीकांत दादा अतिशय सोपं वाक्य बोलतो. अलीकडच्या या 21व्या शतकामध्ये जात पात धर्म समाजकारण राजकारण या सगळ्या भिंती पाडून गरीब श्रीमंतीच्या भिंती पाडून अख्खं गाव एका विचाराने एका सतरंजीवरती बसवू शकतो असा एकच कार्यक्रम गावात जिवंत आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे गावचा अखंड हरिनाम सप्ताह. ते गाव पारायणाला येत नाही. बहुतेक ते गाव पुन्हा वर्षभर कधी येत. जिथं टाळ वाजतायत तिथं जर गाव एकत्र येत नसेल, जिथं 6 वाजता तिथं काय अपेक्षा करतात? तिथं नारळ कोणी फोडायचं ह्याच्यावर कळवणी लागते. कुणाकडून अपेक्षा करायच्या रामकुमार? अलीकडच्या काळामध्ये मैतीला गेलं तरी माणूस आपापला गट करून बसायला, मैतीला जरी गेलं तरी माणूस शेजारी बसला माझ्या पार्टीचा काय बघून बसायला. अतिशय सरळ साधं सोपं बोलतो. गाव एका विचाराने एकत्र आणू शकतो असा एकमेव कार्यक्रम, आणि त्यापेक्षा तुमच्या शेजारी बसलेल्या अशा तरुण मुलांनी पुढं बसून बघावा असा एकच कार्यक्रम जिवंत आहे. त्याचं नाव आहे कीर्तन. गेली कित्येक वर्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालू असणारी परंपरा तुमच्या गावानं गेल्या 17 वर्षापासून जपली. ज्यांचं ज्यांचं योगदान असेल, उगीच ओळखीच्यांची नावं घ्यायची, बाकीच्यांचा निर्देश न करता निघून जायचं. त्यापेक्षा कुणाचं तरी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या पारायणासाठी योगदान असेल, ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल शांत एका सर्वांगाचं कान. अभंग नामदेवरायांचा आहे आणि नामदेवरायांच्या अभंगाला स्पर्श करीत असताना मला जाणीवपूर्वक सांगू द्या, संतांचे जे अभंग आहेत त्या अभंगाला काहीतरी का होईना पण पूर्वपेक्षित आहे. उगीच सुचलं म्हणून रचलं अशा काही व्हॉट्सअपच्या कविता मुळीच नाही. बहुतेक मी कोणी महात्मा नाही, त्यातून आपण जर पाठ केले कीर्तनाला उभा राहील. पण माझी स्वच्छ भावना अलीकडे अशी झाली, अभंगाचं पावित्र्य जपण्यासाठी आता तुम्हाला आम्हाला पुढंच यावं लागेल. ज्याच्यावरती तुम्ही आम्ही जपतोय त्याचं पावित्र्य जर खंडन होत असेल, त्याच्या पावित्र्याला जर बाधा येत असेल तर कधीतरी त्याच्यावरती विचार करावा लागेल एवढं मात्र निश्चित आहे. नाहीतर काही जणांनी उभे आयुष्यभर आपापल्या वाणीचे पावित्र्य जपलं म्हणजे जपलंच. मी जर बरोबर बोलत असेल तर लता दिदींच्या आयुष्यामध्ये घडलेला प्रसंग असा, लता दिदींच्या समोर एका चित्रपटातलं एक गाणं आलं आणि एका चित्रपटातलं एक गाणं आल्यानंतर ते गाणं लता दिदींनी गावं अशी त्या चित्रपट निर्मात्याची दिग्दर्शकाची इच्छा होती. त्या चित्रपटातली सगळी गाणी लता दिदींनी गायली होती.
पण त्या गाण्याचा मथळा फक्त लता दीदींपर्यंत पोहोचला होता. त्या गाण्याचा मथळा असा होता, मैं क्या करूं हाय मुझे बुट्ठा मिल गया. आणि ते गाणं लता दीदींनी गावं अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. सबंध चित्रपट चित्रीकरण झाला होता आणि एका गाण्यासाठी चित्रपट रिलीज व्हायचा राहिला होता, आता प्रदर्शित व्हायचा राहिला होता. अशा वेळी नेमकं करावं काय? लता दीदींना इतरांनी प्रार्थना करून विनंती करून बघितलं, पण लता दीदींनी बहुतेक त्या मथळ्यामध्ये काही शब्द त्यांना आवडले नसतील म्हणून लता दीदींनी नकार दिला. पण त्या चित्रपटाचं चित्रीकरण राहिलं. बाकीच्यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते R.D. बर्मन साहेब. बाकीच्यांनी R.D. बर्मन साहेबांना विनंती केली, अहो म्हणे त्या जर हे गाणं गात नसतील तर दुसऱ्या कोणाकडून तरी आपण एक गाणं गाऊन घेऊ. पण अडचण अशी, जर इतर गाणी लता दीदींनी गायली असतील तर उरलेलं गाणं कोणाला गायला लावायचं? प्रश्न पडला खरा, पण एका गाण्यासाठी अख्खा चित्रपट थांबला. म्हणून स्वतः R.D. बर्मन साहेब लता दीदींकडे गेले, विनंती केली, ताई दीदी तुम्हाला हे गाणं गावं लागेल. लता दीदींनी ते सबंध गाणं हातात घेतलं आणि सबंध गाणं हातात घेतल्यानंतर ते सबंध गाणं वाचलं आणि लता दीदी सहज म्हणल्या काय काय असली कसली बी गाणी गायला मी काय कीर्तन करायला सांगू? कधीतरी वाटतं ह्या अक्षरांचे आपल्यावरती असणारे उपकार समाजाच्या समोर मांडणार आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातल्या एका एका अक्षरावरती आमच्यावरती, त्या अक्षराचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. थोडं माफी मागून बोलतो रामभाऊ, मी एवढं नाही बोललं पाहिजे, पण मला एवढं कळतं गड्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या वंशजाला आत्महत्या करावी लागते आणि आमच्यासारख्या पात्यांनी तुकोबारायांच्या अभंगावरती स्वतःची घरं भरली. मला वाटतं हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं जगा करा. फक्त एक माझ्यामुळं संप्रदाय मोठा व्हावा एवढा कोणी मी मोठा नाही. फक्त एक इच्छा आहे, आजपासून मरेपर्यंत माझ्यामुळं संप्रदायाला गालबोट लागणार नाही. एवढं जरी भगवंताने माझ्याकडून करून घेतलं तरी माझी सेवा भगवंतापर्यंत पोहोचली. चला अभंगावरती बोलायचंय. अभंग नामदेवरायांचं इथपर्यंत आलं होतं आणि अभंग नामदेवरायांचं म्हणत असताना अभंगाची पूर्वपीठिका तुमच्या समोर मांडायची. झालं असं, त्या वाळवंटामध्ये सभा भरली. सभा शब्द चुकलाय माझा, त्या शब्दावरच प्रेम जोडून गेलंय 2-4 महिन्याचा. सभा शब्द ऐकला तरी अशी किळस येते, त्याच्यापेक्षा मी शब्द दुरुस्त करतो. त्या वाळवंटामध्ये चर्चा भरली आणि चर्चा मोठ्यांची होती. आवर्जून ऐका सगळे, मोठ्यांची चर्चा सुद्धा मोठीच असते. काय म्हणला बुवा? मोठ्यांची चर्चा सुद्धा मोठीच असते. कशी बरं? ओळखायची कशी? ज्या चर्चेत कुणाचा अपमान केला जात नाही समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. ज्या चर्चेत कुणाला नाव ठेवली जात नाही समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. ज्या चर्चेत कुणाला कमी लेखलं जात नाही समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. आणि थोडं धाडसाने बोलतो, कमी कुणालाच समजू नका, कुणालाच समजू नका. कधी कोण कोणत्या परिस्थितीत जाईल सांगता येत नाही. कधी कोणाची वेळ बदल सांगता येत नाही. एका रात्रीत रावाचा रंग होऊ शकतो, रंगाचा राव होऊ शकतो. परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागत नाही. परिस्थिती हा ऊन सावलीचा खेळ आहे. चालणारी 2 पावलं विसंगत असतात. पुढचं पाऊल पुढं आहे, पाठीमागलं पाऊल पाठीमाग आहे. पाठीमाग आहे म्हणून मागल्याने लाजायचं नाही आणि पुढं आहे म्हणून पुढल्याने माजायचं नाही. परिस्थिती कधी बदलेल सांगता येत नाही. लांब बोलत बसण्यापेक्षा आमच्या शेजारच्या गावच्या एका धनदंडिया माणसाने पाठीमागल्या काही वर्षापूर्वी पैसे जाळून चहा केला. आज
चहा प्यायला पैसे राहिले नाही. परिस्थिती बदलू शकते, परिस्थिती बदलू शकते. माझा मुद्दा असा होता, ज्या चर्चेत कुणाचा अपमान केला जात नाही, ज्या चर्चेत कुणाची माप काढली जात नाही, ज्या चर्चेत कुणाला कमी लेखलं जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. ज्या चर्चेत कुणाची निंदा केली जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. आणि ह्यातला एक बी नियम मोडला मग समजायचं चर्चा मोठ्यांची नाही, चर्चा मोठ्यांची, लबाडाची चर्चा म्हणायची. आणि बहुतेक तुम्ही थोडं शांत बसा. ही चारी वाक्य तुम्ही ध्यानात ठेवा. काय? कोणाची निंदा करू नका, कोणाला कमी लेखू नका, कोणाला नावं ठेवू नका, कोणाची माप काढू नका. बहुतेक तुम्ही दोघे एकत्र बसला आणि तिसरीचा विषय निघला का म्हणतो. पण एकमेकीची माप काढल्याशिवाय तुमची चर्चा संपत नाही. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी एक बिचारी पाया पडायला म्हणलं पडायचं, त्याला काही तिकीट लावलंय काय, म्हणलं पाया पडायला काय अडचण नाही. पण म्हणलं ताई तुम्ही असं हळूच का बोलताय. ते महाराज दुसऱ्याच्या घरी चाड्या लावून लावून माझा आवाजच बारीक बोलायचं माझ्या मी पुन्हा एकदा सांगेन, मोठ्यांची चर्चा नेहमी मोठी असते. चर्चा वाळवंटात सुरू होती आणि चर्चेमध्ये स्वतः नामदेवराय उपस्थित होते. चर्चा निघाली खरी, पण चर्चा कशाबद्दल निघाली, कशाबद्दल चर्चा निघाली. आपल्यासारखी बांधावर बसून मोदी साहेबांची, पवार साहेबांची चर्चा अजिबात नाही. मग चर्चा निघाली कुणाची? ऐका, त्या वाळवंटामध्ये चर्चा सुरू होती आणि अचानक चर्चा निघाली वाल्ह्या पोळ्याची. अरे म्हणे एक दरोडेखोर माणूस, पण शतकोटी रामायण लिहिलं त्याने. त्याचं भागे तेरी आई गेल्या गोष्टी, चंद्रभागेतरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. चर्चा निघाली वाल्ह्या पोळ्याची. आणि म्हणे एक दरोडेखोर माणूस आणि 100 कोटी अभंग लिहिले, शतकोटी रामायण लिहिलं त्याने. त्याचं झालं असं, वाल्ह्या पोळ्याची भेट नारद महर्षी बरोबर झाली. नारद महर्षी बरोबर भेट झाल्या सरशी नारद महर्षीनं वाल्या पोळ्याला विचारलं, वाल्या काय करतो? म्हणला माणसं मारतो. लाईव्ह आहे ना, नकोच सुचलं होतं. काय करायचं, काय करायचं. रेकॉर्डिंग असतं तर कट करून टाकायला बसलेल्या मावाला बोलायचं, जाऊन घ्यायचं. काय नाही तर मग वाल्याने वाल्मिकी याच्यावर कुणी वाल्मिकीच्या वाटेत जावा मन बसल्या मी म्हणून ते दाखवतो बसल्या पण आपला दावा नाही. वाल्याला विचारलं, वाल्या काय करतो? आणि माणसं मारतो, माणसं मारतो, माणसं मारतो. आणि वाल्या माणसं मारणं पाप आहे. वाल्या म्हणे मला माहिती आहे माणसं मारणं पाप आहे, पण मी 2 पोरांचा बाप आहे आणि त्यांच्यासाठी
असं आदांतरी बोलू नको. अशा आदांतरी बोलण्याला बरंच गडी आमच्याकडे पाहायला आहे. आदांतरी बोलू नको म्हणजे आदांतरी बोलू नको. जा आणि विचारून ये. मला तुम्ही म्हणजे येण्यात का काय मला मी विचारायला गेला तुम्ही पळून जात आणि नाही पळून नाही जात. कशाला पळून जातोय? वाल्या कोयाने नारद महर्षीला बांधून ठेवलं. वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी संतांनाच धरून ठेवावं लागतं. त्याच्याशिवाय वाल्याचा वाल्मिकी होत नाही ना. ते म्हणे मी घरी जाऊन जा म्हणे घरी जाऊन विचारून दावत केला. दारातून हाक मारली. आहो कुणाला दारातून हाक मारली. आहो कुणाला? बायकोला. काय म्हणला? आहो कुणाला? बायकोला. काय म्हणला? तर आहो म्हणला. कुणाला? बायकोला. काय? आहो. आणि ऐका तुम्ही त्यावेळी तिला महिना 1,500 मिळत नव्हते तरी सुद्धा तो आहो म्हणत होता. मग 1,500 मिळत नसताना जर आहो म्हणत असेल तर आपण म्हणावं लागेल आपल्याला. कुठे नसल्यावर त्याच 50 रुपये सगळ्याचे आपल्याकडे कोण नाही तेवढं 50 रुपयाचं दादा आहे आपल्याला. मी आता रामभाऊ मागायचं सोडलंय खवळायचं सोडलंय काय करायचं कसं का असं मुख्यमंत्र्याची बहीण आहे का आपल्याला आपलं आहो म्हणून हात मारली. बायको दारात आली आणि दारात आल्याबरोबर त्याने पत्नीला विचारलं तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात का? तुम्ही सगळ्या सावध बसलाय. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल. वाल्यानं प्रश्न विचारला तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात का? त्याची बायको हो म्हणली का नाही म्हणली. आणि ऐका तुम्ही आता मी तुम्हाला सांगेन वाल्या कोयाची बायको त्या दिवशी नाही म्हणली. हे तिचे तुमच्यावर माझ्यावर अखंड भारत विश्वावर अनंत उपकार आहे. कोणाचे उपकार आहे? वाल्या कोयाच्या बायकोचे. कुणावर? आपल्यावर. काय तरी काय समजलं आहे? वाल्या कोय बायको कुठं वडापुरी कुठं तिचे आमच्यावर उपकार असण्याची काय गरज आहे? मी 2 बाजूंना आमचा स्पष्ट करून दिलो. बहुतेक तुम्ही ऐका पापाचा पैसा घरात येत असेल तर तुम्ही सुद्धा नकार द्यायला शिका. म्हणजे काही नाही. कमवणारा कोणी असू नये. कदाचित कमवणारा तुमचा मुलगा असेल, कमवणारा तुमचा नवरा असेल. उद्या सकाळी कमवत्या पुरुषाच्या समोर उभा राहा आणि हात जोडून त्यांना विनंती करा मालक बापाने कमवून आणलेल्या पैशातला एकही घास माझ्या लेकरा बाळांना खायला घालू नका. गोरगरिबाच्या माना मुरगळून कमवून आणलेलं माझ्या लेकरा बाळांना खायला घालू नका. कुणाला तरी फसवून कमवून आणलेलं माझ्या लेकरा बाळांना खायला घालू नका. भ्रष्टाचारानं कमवून आणलेलं माझ्या लेकरा बाळांना खायला घालू नका. मालक तुमच्या पाया पडते. तुमच्यामुळं घरात पैशाचा खळखळाट नसला तरी चालेल पण एवढीच इच्छा आहे तुम्ही कमवून आणलेल्या रुपयाच्या पाठीमाग कोणाचा तळतळाट नसावा. एवढ्यासाठी मी तुमच्या पुढे हात जोडते, तुमच्या पाया पडते. अडवायला शिका, नकार द्यायला शिका. वाल्या कोळ्याच्या बायकोनं त्या दिवशी नकार दिला नसता तर बहुतेक गावोगाव पारायला झालीच नसती. काय संबंध आहे बुवा वाल्या कोळ्याच्या बायकोचा आणि पारायणाचा? संबंध जोडून घेतो फक्त संबंध ऐकून घ्या. वाल्या कोळ्याच्या बायकोनं जर त्या दिवशी नकार दिला नसता तर वाल्या कोळी माघारी आला नसता. माघारी आला नसता तर वाल्याचा वाल्मिकी झाला नसता. वाल्याचा वाल्मिकी झाला नसता तर त्याने शतकोटी रामायण लिहिलं नसतं. त्या सूर्यकुळाला त्याने रघुकुळाला सूर्यकुळ हे नाव दिलं नसतं. त्याच कुळामध्ये आदिराजा जन्माला आला नसता. आदिराजाच्या पोटी राजा दशरथ जन्माला आला नसता. राजा दशरथाने विवाह राजा दशरथाला एकूण बायका राजा दशरथाला बायका 3
राजा दशरथाने 603 बायका केल्याच नसत्या. आपल्या बापून आपलं कीर्तनापुरते 3 पाठ केले. राजा दशरथाला बायका 603, पण 603 बायका करून सुद्धा राजा दशरथने पुत्रिक राहिला नसता. दशरथने पुत्रिक राहिला नसता तर त्याने वशिष्ठ ऋषीला पुत्र प्राप्तीचा मंत्र, पुत्र प्राप्तीसाठी उपाय विचारला नसता. वशिष्ठ ऋषीला राजा दशरथाला 3 बळी घ्यायला लावलं नसतं. 3 बळी घेण्यासाठी राजा दशरथ वनात गेला नसता तर त्याच्याकडून श्रावणबाळ मारला गेला नसता. श्रावणबाळ मारला गेला नसता तर श्रावणाच्या आईला शाप दिला नसता. राजा दशरथा, तुला 4 मुलं होतील, पण मारताना त्यातला एकही मुलगा तुझ्या जवळ असणार नाही. हे शब्द ऐकून राजा दशरथ रडत घरी आला नसता तर त्याची भेट काही बरोबर झाली नसती. काही त्याचे डोळे पुसले नसते. काही जर डोळे पुसले नसते तर दुसऱ्या दिवशी लढायला जाताना काही घेऊन गेला नसता. तर रथाचं चाक तुटल्यानंतर, चाकाचा हात तुटल्यानंतर काही तिथं हात घातला नसता. तर राजा दशरथाने त्याला 3 वचनं दिली नसती. वचन दिलं नसतं तर माघारी आल्यानंतर पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ झाला नसता. पुत्रकामेष्टी नावाच्या यज्ञातून पायस नावाचा प्रसाद आला नसता. त्या प्रसादाचे राजा दशरथाने बरोबर 3 तुकडे केले नसते. पहिला तुकडा कौशल्येला, दुसरा सुमित्रेला, तिसरा कैकेयीला दिला नसता. तिसरा तुकडा हातात घेतला आणि भांडण्याच्या टायमिंगला मी दिसली आणि प्रसादाच्या वेळेला 3रा नंबर माझा काय म्हणून कैकेयी रुसली नसती. तर महालातून ती बाहेर आली नसती. तर घालीला ती दिसली नसती. घालीनं तिच्या हातावरचा पिंड उचलला नसता. तिच्या हातावरचा उचललेला पिंड त्या घालीनं त्या केसरी नंदनाची पत्नी अंजनी तिच्या पदरात टाकला नसता. अंजनीने तो प्रसाद खाल्ला नसता तर मारुतीराया जन्माला आला नसता. आणि मारुतीराया जन्माला आला नसता तर आपला नवरदेव कुठं निघाला. काही जर नकार दिला नसता तर बहुतेक एवढं सगळं घडलंच नसतं. आणि ही चर्चा कुठं वाळवंटात दस्तूर खुद्द नामदेवरायांना ही गोष्ट लक्षात आली आणि नामदेवरायांनी शपथ घेतली, देवा तुझे 100 कोटी अभंग लिहिले. शपथ नामदेवरायांनी घेतली आणि धाम पांडुरंगाला. कसं काय संबंध आहे? हो, चांगल्या भक्ताने शपथ घेतली की पूर्ण करण्याची जबाबदारी विटेवरच्या मालकावर. मी सोपं सांगू का? तुमचा संकल्प जर सत्य असेल तर पूर्णत्वाची जबाबदारी विटेवरच्या मालकावर. सत्य